नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, सांगली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? सांगली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सांगली हे शहर कृष्णा या नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, तोतलाडोह हे धरण नागपूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, खालीलपैकी कोणत्या एका पिकाचा समावेश नगदी पीक यामध्ये होत नाही? खालीलपैकी कोणत्या एका पिकाचा समावेश नगदी पीक यांच्यामध्ये होत नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, हळद या पिकाचा समावेश नगदी पीक यांच्यामध्ये होत नाही। हळद या पिकाचा समावेश मसाल्याचे पदार्थ यांच्यामध्ये होत असतो। प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, दौलताबाद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? दौलताबाद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, दौलताबाद हे ठिकाण सीताफळ या फळासाठी ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, चोला हे महाराष्ट्रामधले औष्णिक वीज केंद्र कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? चोला हे महाराष्ट्रामधले औष्णिक वीज केंद्र कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर चोला हे औष्णिक वीज केंद्र ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, लेण्याद्री येथील गिरिजात्मक अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? लेण्याद्री येथील गिरिजात्मक हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, लेण्याद्री येथील गिरिजात्मक अष्टविनायक गणपतीचं मंदिर हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त चुनखडीचे साठे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त चुनखडीचे साठे कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत? तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त चुनखडीचे हे साठे आहेत। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, माथेरान हे महाराष्ट्रामधले थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, रायगड या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे, नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान कसारा हा घाट लागतो। प्रश्न क्रमांक 11 पाहूया, टिपेश्वर हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? टिपेश्वर हे महाराष्ट्रामधले अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर टिपेश्वर हे महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 12 पाहूया, परळी वैजनाथ हे महाराष्ट्रामधले ज्योतिर्लिंग कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? परळी वैजनाथ हे महाराष्ट्रामधले एक ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर परळी वैजनाथ हे महाराष्ट्रामधले ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे। प्रश्न क्रमांक 13 पाहूया, पितळखोरा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? पितळखोरा लेणी या लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, पितळखोरा लेणी महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे? तर नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय आहे।
प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांकातून नागपूर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त तंबाखूचे उत्पादन हे काढले जाते? महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त हे काढले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, तंबाखूचं सर्वात जास्त उत्पादन हे कृष्णा या नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त ते काढले जाते. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. परकीय चलन मिळवून देणारा हापूस जातीचा आंबा कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादित होतो? हापूस आंबा कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त उत्पादित होतो? तर हापूस आंबा हा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त उत्पादित होतो. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. गोदावरी आणि भीमा यांची खोरे कोणत्या एका डोंगर रांगांनी वेगळी झालेली आहेत? गोदावरी आणि भीमा यांची नदी खोरे कोणत्या एका डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19 लोक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? लोक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर लोक आयुक्तांची नेमणूक राज्यपाल या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती आहे? गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी किती किमी आहे? तर 668 एवढी गोदावरी या नदीची एकूण लांबी आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. लोह आणि जस्त यांचे अधिक प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका मृदेमध्ये सर्वात जास्त असते? लोह आणि जस्त यांचं अधिक प्रमाण कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? तर जांभी मृदेमध्ये ते सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. कोकणामध्ये अगदी उत्तरेस खालीलपैकी कोणती नदी आहे? कोकणामध्ये अगदी उत्तरेस खालीलपैकी कोणती नदी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, दमणगंगा ही नदी कोकणामध्ये अगदी उत्तरेस असलेली नदी आहे. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. तिन्ही बाजूनी पाणी असलेला भूप्रदेश म्हणजेच खालीलपैकी काय असतो? तिन्ही बाजूनी पाणी असलेला भूप्रदेश म्हणजेच खालीलपैकी काय असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांकातून द्वीपकल्प या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. दोन नद्यामधला प्रदेश म्हणजेच खालीलपैकी काय असतो? दोन नद्यामधला प्रदेश म्हणजेच खालीलपैकी काय असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दुआब या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. हळूहळू होत जाणारा बदल म्हणजेच खालीलपैकी काय असतो? हळूहळू होत जाणारा बदल म्हणजेच खालीलपैकी काय असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्क्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26 अंग धरणे हा एक वाक्यप्रचार आहे, तर योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अंग धरणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अंग धरणे म्हणजे लठ्ठ होणे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27 भाकड कथा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. भाकड कथा हा एक अलंकारिक शब्द आहे, तर या अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा. भाकड कथा. तर भाकड कथा म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 निरर्थक गोष्ट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. दलाल, रिकामटेकडा, दादर हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत? दलाल, रिकामटेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत? तर हे सर्व शब्द गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. सर्वांनी शांत बसावे हा एक वाक्य आहे, तर हे कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे? सर्वांनी शांत बसावे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे? तर हे भावे प्रयोगाचं हे वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 31 राम सतत गावी जात असे हे वाक्य कोणत्या काळामधलं वाक्य आहे? राम सतत गावी जात असे हे वाक्य कोणत्या काळामधलं वाक्य आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 आहे रीती भूतकाळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 33 पाहूयात. गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जयदेव या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 34 पाहूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 रताळ्याचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 रताळे सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1927 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 35 पाहूया. जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी असतो? तर 21 जून या दिवशी जागतिक योग दिवस असतो. प्रश्न क्रमांक 36 पाहूयात. गोसीखुर्द हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा तो प्रकल्प आहे? गोसीखुर्द हा सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? गोसीखुर्द हा वैनगंगा या नदीवरचा तो प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न. स्टीव्ह जॉब्स हे व्यक्ती खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रासंबंधीचे आहेत? स्टीव्ह जॉब्स हे व्यक्ती कोणत्या एका क्षेत्रासंबंधीचे आहेत? स्टीव्ह जॉब्स. तर स्टीव्ह जॉब्स हे ॲपल या कंपनीचे ते संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रसंत म्हणून खालीलपैकी कोणते संत हे ओळखले जातात? महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रसंत म्हणून कोणते संत हे ओळखले जातात? तर महाराष्ट्र राज्यामध्ये संत तुकडोजी महाराज हे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 39 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या एकूण किती आहे? विदर्भामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? तर विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 11 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 40 वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 विनोबा भावे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 41 पाहूयात. आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी केव्हा असतो? आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी केव्हा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 12 जून या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे खालीलपैकी कोणत्या पक्षाचे नेते होते? बराक ओबामा कोणत्या पक्षाचे नेते होते? तर बराक ओबामा हे डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षाचे ते नेते होते. पुढचा प्रश्न पाहूयात. भारतीय राष्ट्रीय विकास परिषद यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? भारतीय राष्ट्रीय विकास परिषद यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पंतप्रधान या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूया. काळी क्रांती ही संकल्पना खालीलपैकी कशा संबंधीची आहे? काळी क्रांती ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रा संबंधीची संकल्पना आहे? तर काळी क्रांती ही संकल्पना खनिज तेल या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? आमचा बाप आणि आम्ही कोणत्या या आत्मचरित्राचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? आमचा बाप आणि आम्ही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर नरेंद्र जाधव आमचा बाप आणि आम्ही या आत्मचरित्राचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न. कोयना या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? कोयना या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शिवाजी सागर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. मेरी कोम ही ऑलिम्पिक विजेती खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीची आहे? मेरी कोम ही ऑलिम्पिक विजेती खेळाडू कोणत्या एका राज्यासंबंधीची आहे? मेरी कोम. तर मणिपूर राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. कृष्णा या नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे? कृष्णा या नदीचा उगम कोणत्या एका ठिकाणी झालेला आहे? तर कृष्णा या नदीचा उगम सातारा या ठिकाणी झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. विजेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? विजेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांकातील व्होल्ट मीटर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 50 पाहूयात. प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, महाबळेश्वर या ठिकाणी प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 1 पाहूयात. BSF म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रश्नांचा संग्रह पाहिजे असेल तर आपल्याकडे एक ईबुक आहे. त्या ईबुकमध्ये 15,000पेक्षा जास्त प्रश्नसंच आहे. त्याची किंमत फक्त 99 रुपये आहे. तुम्ही 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये पे करून तुम्ही ते ईबुक घेऊ शकता. पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, जिल्हा परिषद भरती असेल, न्यायालय भरती असेल, या सर्वांसाठी लागणारे अतिसंभाव्य GK त्या ईबुकमध्ये आहेत. त्या ईबुकची प्राईस फक्त 99 रुपये आहे. तुम्ही ते पे करून मला व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही पाठवू शकता.